अहो आत्या जेवायला काय बनवू आपल्याला? अगं कर काही पण. अहो मग आपल्याला बेसनच बनवू का पटकन? कर. हॅलो, काय ग बाई, थोडी सर्दी आली, घसा दुखतोय, डोकं दुखतंय, तोंडाला अजिबात चव राहिली नाही. काय नाही बाई, म्हणलं चांगलं चुंगलं कर, चव नाही तोंडाला, तर म्हणली करते बेसन. मग आता लागन खावा बेसन. अगं ती कोणाचं ऐकायला मोकळी आहे का? तिच्या मनाला येईन तेच करीती. आपण सांगितलेलं थोडंच ऐकणार आहे. अच्छा, मला ना सारखं म्हणते की चांगलं चुंगलं खायला मागती, सासूचे नखरे चालल्यात. मला म्हणती खायचं असलं तर खा बेसन, नाही तर राहू उपाशी. अच्छा. अगं माहेराला गेली होती आणि तिथून आल्यापासून सारखं तिने नको नको केले. आणि म्हणते खा आता तू बेसन आणि राहा आता तशीच. अहो सासूबाई, तुम्ही ज्यांना हे सांगताय ना त्यांच्या पण सासूबाई त्यांना लय वैतागलेले आहेत.